प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट, तिरंगा रंगाच्या फुलांनी विठुरायाचा गाभारा, सोळखांबी, सभा मंडप सजलं. विठ्ठल मंदिराला आकर्षक तिरंग्याची विद्युत रोषणाई. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मंदिर परिसर झळाळून उठलं. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उजनी धरणावर आकर्षक विद्युत रोषणाई. तिरंग्याच्या रंगात उजनी धरणावर विद्युत रोषणाई. नवी मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई. प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंग्याची रोषणाई. धुळ्यातील जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई. प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र पोलीस दलाला एकूण 43 पदकं जाहीर. रवींद्र सिंगल, दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती पदक जाहीर. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कारांची घोषणा. ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार, तर अभिनेते अशोक सराफ, गायक अरिजित सिंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर. केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार जाहीर. डॉक्टर विलास डांगरे, मारुती चितमपल्ली आणि भैरवसिंह चौहान यांचा सन्मान. रोहा स्थानकात आता 10 ट्रेनला थांबा. मुंबई रायगड प्रवास करणाऱ्यांना हा मोठा दिलासा. रेल्वेच्या निर्णयामुळे रोहा येथून प्रवास करणाऱ्यांना दिलासा. नांदेड जिल्ह्यात अंतिम टप्प्यातील कापसावर बुरशीजन्य मोर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी हैराण. नांदेड जिल्ह्यात जानेवारीच्या अखेरीस उष्णतेत वाढ. वाढत्या उष्णतेमुळे ऊस पिकावर रोगाचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात. शेतकरी संकटात. निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचा कृषी मंत्र्यांना सामूहिक आत्मदहनाचा इशारा. जिल्हा बँकेच्या जमीन लिलाव प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी. रोहाश्रमी अर्बन बँक कवडीमोल भावाने बिल्डरला विकल्याचा नागरिकांचा आरोप. ठेवीदारांच्या आक्रोशाची खासदार सुनील तटकरे यांच्याकडून गंभीर दखल. बँक विक्री स्थगितीसाठी तटकरेंचा थेट सहकार मंत्र्यांना फोन. बदलापूर पालिकेत 5 वर्षात 700 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. भाजपने पालिकेची 5 वर्षाची श्वेतपत्रिका काढली. प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप. गुजरातमधील बिबटे महाराष्ट्रात सोडले. नंदुरबारमधील मनीबेली, चिमलखेडी या गावात बिबटे सोडल्याचा ग्रामस्थांचा आरोप. तर नंदुरबार जिल्ह्यात व्हायरल होणारा व्हिडिओ खोटा. गुजरातचे वनमंत्री मुकेश पटेल यांनी हे आरोप फेटाळले.